चांगली वेळ येण्यापूर्वी मिळतात हे 11 शुभ संकेत। नमस्कार मित्रांनो, आता तरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला चांगली वेळ येण्यापूर्वी आपल्याला कोणते संकेत भेटतात याची माहिती देणार आहे। प्रत्येकाची त्याच्या प्रारब्धानुसार कधी चांगली वेळ येत असते तर कधी वाईट वेळ येत असते। आपण आजवर कितीतरी घटना अशा पाहिलेल्या असतील किंवा ऐकली असतील की राजाचा रंकही होतो आणि रंकाचा राजाही होतो। प्रत्येकाची वेळ ही नेहमी बदलत असते, ती कधीच सारखी नसते। कधी चांगला काळ असतो तर कधी वाईट काळ चालू असतो। मित्रांनो, वाईट काळ हा कधीच सदैव टिकून राहत नाही। सृष्टीचे चक्र सांगते की रात्रीनंतर दिवस हा उजाडतोच। सृष्टी आणि निसर्ग आपल्याला चांगले दिवस येण्यापूर्वी काही संकेत देत असतात आणि जर तुम्हाला निसर्गाचे हे संकेत माहिती असतील आणि तुम्हाला निसर्गाच्या या इशाऱ्याला समजला तर तुमचे चांगले दिवस येण्या अगोदरच तुम्हाला समजून जाईल की तुमचे वाईट दिवस आता संपत आले आहेत। तर चला मग बघूया निसर्गाचे हे संकेत कोणते आहेत। तर सर्वात पहिला संकेत म्हणजे देव्हाऱ्याच्या दिव्यामध्ये फूल तयार होणे। आपण दररोज देवासमोर दिवा लावत असतो। जर जेव्हा केव्हा आपली चांगली वेळ येणार असते तेव्हा तुम्हाला दिव्यामध्ये फूल तयार झालेले दिसेल। दिव्यामध्ये फूल तयार झाले असे दिसले तेव्हा समजून जा की माता लक्ष्मीने तुमची प्रार्थना स्वीकारली आहे आणि माता लक्ष्मी तुमची इच्छा अपेक्षा लवकरच पूर्ण करणार आहे। यानंतरचा संकेत आहे की गोमाता तुमच्या अंगणात किंवा घरासमोर आली आणि तुम्हाला गोमातेचे दर्शन झाले असे झाले की समजून जा की लवकरच घरामध्ये सुख आणि समृद्धी येणार आहे। घरासमोर गोमाता आली तर तिला काहीतरी नक्कीच खायला द्या आणि तिचे दर्शन घ्या। यानंतरचा संकेत म्हणजे तुम्ही उठल्यानंतर तुम्हाला एकदम अचानक फ्रेश आणि उत्साही खूप ऊर्जावान वाटत असेल तेव्हा तुम्हाला त्या दिवशी अचानक सकाळी तुम्ही आनंदी असाल असे वाटेल। तुम्हाला जर असे वाटले तर समजून जा की तुम्हाला आज जे पण काही काम करणार आहात त्यात तुम्हाला यश मिळणार आहे आणि हे तुमच्यासाठी एक शुभ संकेत आहे। यानंतरचा संकेत म्हणजे तुम्ही जेव्हा मंदिरात जातात आणि देवासमोर नारळ फोडतात आणि तो नारळ पावतो म्हणजे तो खराब निघतो। बरेच जण नारळ खराब निघाल्यानंतर दुःखी होतात, पण तसे होण्याचे मुळीच कारण नाही। नारळ खराब निघाला म्हणजे देवाने तो नारळ प्रसाद म्हणून खाल्ला। तुम्ही देवासमोर जी इच्छा व्यक्त केली आहे ती पूर्ण होणार आहे। दूध जेव्हा केव्हा तुमच्या नकळतपणे उतू जातं तर हा सुद्धा एक संकेत आहे की लवकरच तुमच्या घरामध्ये धनाची भरभराट होणार आहे। जेव्हा कधी घराची वास्तुशांती असते तेव्हा पंडितजी मुद्दामून दूध उतू घालायला सांगतात। त्याचं हेच कारण असतं की दूध उतू गेल्याने घरामध्ये धनाची भरभराट होते। यानंतरचा शुभ संकेत म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही घराबाहेर काम करण्यासाठी बाहेर पडतात आणि तुम्हाला एखादी स्त्री झाडू मारताना दिसते त्यास समजून जा आज तुमची काही अडलेली कामे पूर्ण होणार आहेत। यानंतरचा पुढचा शुभ संकेत असा आहे की तुमच्या घरातील स्त्री नेहमी आनंदी असते। घरातील पुरुष किंवा घरातील इतर कोणतीही व्यक्ती घरातील स्त्रियांना कोणत्याच कारणावरून काहीच वाईट बोलत नाही किंवा त्यांना काहीच त्रास देत नाहीत। ज्या घरातील पुरुष आणि इतर व्यक्ती हे स्त्रियांशी आदराने वागतात आणि प्रेमाने वागतात त्या घरातील स्त्रिया या नेहमी आनंदी राहतात। स्त्री हे एक देवीचे रूप आहे। ज्या घरामध्ये स्त्रियाचा खळखळून हसण्याचा आवाज येतो त्या घरामध्ये महालक्ष्मी माता ही स्वतः वास करते। म्हणून मित्रांनो, घरातील स्त्री आनंदी असणे हे घरासाठी एक शुभ संकेतच आहे। त्यामुळे घरातील स्त्रियांना आदराने वागवा आणि खूप प्रेम द्या। यानंतरचा पुढचा शुभ संकेत म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला घराच्या भिंतीवर किंवा तुळशीच्या आजूबाजूला 2 पाली एक सोबत धावताना दिसतील ज्यावेळेस 2 पाली सोबत धावताना दिसतील त्यावेळेस समजून जा की तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे। तर मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा की याआधी तुम्हाला 2 पाली सोबत धावताना कधी दिसल्या आहेत का? यानंतरचा पुढचा शुभ संकेत म्हणजे की तुम्ही घराबाहेर पडलात आणि तुम्हाला एक शृंगार केलेली स्त्री किंवा नववधू दिसली। देवीला शृंगार करणं हे खूप आवडतं। जर तुम्हाला एखादी स्त्री सजलेली दिसली की समजून जा की साक्षात देवीने तुम्हाला दर्शन दिले आहे आणि तुम्ही जे कोणते काम कराल त्यात तुम्ही यशस्वी व्हाल। आता पुढचा सर्वात महत्त्वाचा संकेत म्हणजे तुम्हाला पहिलं अपत्य ही मुलगी झाली। तर जर तुम्हाला पहिल्यांदा मुलगी झाली तर साक्षात तुमच्या घरी महालक्ष्मीचं आगमन झालं आहे आणि असं म्हणतात की पहिली बेटी आणि धनाची पेटी। ज्यांच्या घरी पहिली मुलगी होते त्यांच्या घरी धनाची बरकत होते। हे आजवरचं सर्वांचाच अनुभव राहिलेला आहे। अजून एक आणि महत्त्वाचा शुभ संकेत म्हणजे तुम्ही तुमच्या घराबाहेर पडलात आणि तुम्हाला साधू संतांचे दर्शन झाले आणि त्यांनी तुम्हाला आशीर्वाद दिले
असे झाले की समजून जा की आज तुम्ही जे काही काम कराल ते यशस्वी होणार आहे। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि हा व्हिडिओ आणखी कोणाच्या कामाला येईल असे वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आता तरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या।